नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. कथासार. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषांच्या सहवासाने भक्तामध्ये उत्तम बदल कसा घडून येतो याचे विधान केले आहे. ज्यांची पूर्वपुण्याई आहे त्यांनाच श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती. अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुण्याईमुळेच श्री स्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषांचा सहवास घडला. श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही ती पोहोचली. त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोदा नगरीस आणावे. याकरिता त्यांनी अनेक मातब्बर दिवाण व सरदारांसमोर जो कोणी श्री स्वामींना इथवर आणेल त्याला आम्ही इनाम आणि मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून सुज्ञ मंडळींनी काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले. तिथे त्यांनी याचकांना धन द्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले. त्यांनी चोळप्पांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले. तात्यासाहेबांच्या बोलण्यामुळे चोळप्पा आनंदित झाला. त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे स्वामींना सांगितले. त्यावर श्री स्वामी हसले व म्हणाले, त्यांच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तेथे जाऊन काय उपयोग. इथे कथेचा पूर्वार्ध संपवताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी सूतोवाच केलेले आहे. पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदक भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपतीही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्याचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तया प्रती.
कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी, इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानीला होता, बहुत आनंदे करूनी. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिधले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहून संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती श्री स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पादिक, सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी, कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमोन, गेले असे त्या ठाया. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोनी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवक जनी, ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वान्ने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशी याने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्यामनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती तया. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी, चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्व वशा, चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामी सेवेसी. यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन.
आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करोन, उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढली अध्यायी सुंदर कथा. पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचम अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.